सुप्रभात मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आदर्श सांगतो की बघ शलाका, जेव्हा तू तुझ्या लाईफमध्ये सक्सेस होशील ना तेव्हा तुला एवढा आत्मविश्वास येईल शलाका, तोपर्यंत काहीच नाही. तर इकडे लगेच वृंदा सांगते की आता घे तुझी बॅग आणि जा वरती आणि लक्षात ठेव, जर परत असं काही केलं तर माझ्या इतकं वाईट कोणीच नाहीये. तर ते ऐकून इकडे शलाकाला धक्का बसतो. तर लगेच इकडे केदार हा तिची बॅग घेऊन वरती निघून जातो. तर इकडे मालती स्वयंपाक करत असते पण तिचं लक्ष नसतं. तर तेवढ्यात तिथे लीना येते. ती बोलते, काय आई कसला विचार करताय? तर मालती सांगते की अगं मी याचा विचार करते की जर इकडे मनोजचं प्रमोशन झालं तर तुम्ही लगेच राजस्थानला निघून जातात, मग आम्ही इथे एकटेच आहोत. तुम्ही गेल्यानंतर मग इकडे आम्हाला सरची देखील किती सवय झाली होती, पण आता तुम्ही एवढ्या लांब निघून जाणार आहे. पण जेव्हा ना आपल्या मुलबाळ निघून जातात तेव्हा आईवडील खूप एकटे पडतात आणि ते एकटे पण त्यांना खूप खातं गं. पण तुम्ही, मला असं नाही वाटत की मनोजचं प्रमोशन नाही व्हावं. हो, आपण त्याच ऑफिसमध्ये झालं म्हणजे सोन्याचं पिवळं व्हायला बसलं. तर लगेच इकडे लीना सांगते की आई तुम्ही एवढी काळजी नका करू, कारण आत्ता प्रमोशनही झालेलं नाही आहे. हे कितीही खडसवून बोलले ना तरी देखील ते खूप प्रेम करतात तुमच्यावर, फक्त ते बोलून दाखवत नाही. तर इकडे मालतीकडनं गॅस हा चालू असतो. तर लगेच इकडे लीना तिला दाखवते. तर लगेच ते तिथून निघून गेल्यानंतर लीना मनातल्या मनात सांगते की आता आम्हाला काय बाहेर एकटं जाता नाही येणार, कारण यांना इथे एकटं सोडावं नाही लागणार आणि पण प्रमोशनही हवे, पण हे शहरही नाही सोडायचं. आता काय ते होईल तेव्हा तूच बघून घे. तर इकडे आदर्श हा सार्थकला सांगत असतो की तू हनुमूनला कुठे जाणार आहे. तर लगेच इकडे सार्थक सांगतो की आत्ता कुठं त्यांनी माझं प्रेम स्वीकारलंय. तर इकडे लगेच आदर्श सांगतो की पण तुला वाटत नाही का तुमची लव्ह स्टोरी खूप उलटी-पालटी आहे? म्हणजे बघ, आधी मैत्री, मग लग्न, त्याच्यानंतर तिने ॲक्सेप्ट केलं आणि मग आय लव्ह यू बोलली ती. तर लगेच सार्थक बोलले, हो रे, खूप उलटी-पालटी आहे आमची बस. तर लगेच इकडे आदर्श सांगतो पण जाऊ दे, विश्वास तर आहे ना एकामेकांचा, ते महत्त्वाचं आहे. पण घरी काय होणार नाही आहे, तुमची बस काय पुढे निघणार नाही आहे, म्हणून कुठे जाणार आहे असं बोललो होतो. लगेच इकडे सार्थक सांगतो की तूच काहीतरी आयडिया दे ना. तर लगेच आदेश सांगतो की अरे मग तू कुठेतरी ना बाहेर फिरायला घेऊन जा, वन डे ट्रिप कर कुठेतरी असं, आणि ना शक्यतो बाईकवरती जा, क्लायमॅक्स येईल आणि क्लायमेट पण मस्त आहे ना, बघच तू. तर लगेच इकडे सार्थक सांगतो की अरे हो, खूप मस्त आयडिया आहे रे, पण बाईक नाही आहे ना, पण थांब मी आता वहिनीला विचारून घेतो. तर लगेच इकडे तो लीनाला कॉल करतो. तर तो सांगतो की मला तुमची एक हेल्प हवी होती. तर लीना सांगते की माझी हेल्प काय, बोला. तर लगेच इकडे सार्थक सांगतो की मला तुमची ती बाईक हवी होती, देताल का? तर लगेच लीना सांगते की काय विचारायची गोष्ट आहे का, तुम्ही पण आमचे फॅमिली मेंबर्स आहेत, सो तुम्हाला पण ती देतीलच ना आम्ही, तुम्ही घेऊन जाते. तर लगेच इकडे थँक्यू बोलत सार्थक हा फोन ठेवतो. लगेच इकडे सार्थक सांगतो की आता हे काम झालं, पण आता फक्त बाईकवरती त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं, पण काय नाही, मी ट्राय करून बघेल. तर लगेच इकडे आदर्श हसायला लागतो. तर लगेच इकडे सार्थक हा किचनमध्ये जातो आणि आनंदीकडे बघत इकडे तिकडे फिरत असतो. तर लगेच खुर्चीवर बसतो आणि बोलतो की काय कोणची भाजी आहे? तर लगेच इकडे सुधा सांगते की आलू मटर. तर लगेच इकडे ते ऐकून लगेच सार्थक सांगतो की वा, बटाटा आहे ना कशात तरी, ते महत्त्वाचं आहे, पण ना मला सर्वात जास्त ते उपवासाला करतात ना बटाट्याचा किस, ते मला खूप आवडतं. तर लगेच इकडे सुधा सांगते तुला हवा आहे का? तर लगेच इकडे सार्थक सांगते की हो हवा आहे. तर लगेच सुधा ही त्या मेडला सांगणार. तेवढ्यातच सार्थक बोलणार की तिला नको सांगू, त्या आनंदीला सांग, त्यांना मस्त बनवता येतो. तर लगेच तिकडे आनंदीला सुद्धा सांगते की बटाट्याचा किस कर. तर लगेच आनंदी हो बोलते. लगेच इकडे सार्थक हा मटर फेकत असतो आनंदीच्या अंगावर. तर लगेच आनंदी बोलते की आत्ता कुठं? तर लगेच दुसरा मटर फेकणार. तेवढ्यातच ते मेडच्या अंगावर जातं. तर लगेच ते पाहून इकडे सार्थक हा डोक्याला हात लावतो. तर इकडे त्याची मज्जा लपून सुधा आणि अरविंदजी बघत असतात. तर लगेच ती मेड बोलते की कोणी फेकला आणि इथे कसं काय आला मटर? तर लगेच सार्थक सांगतो की काय बाबा, चहा प्या ना फक्त. तर लगेच इकडे परत सार्थक हा आनंदीकडे बघत असतो. तर लगेच इकडे अरविंदजी सांगतात की काय रे सार्थक, इथे कुठे मांजर आली का? तर लगेच सार्थक सांगतो की हो बाबा. तर लगेच इकडे सुधा ही सार्थकची चर्चा ऐकून तो बोलतो की अगं आनंदी बघ, तुझा नवरा केव्हाचा तुला बोलवतोय, जा बाई, काय बघतोय, त्याला हवाय ते बघ. तर लगेच इकडे आनंदी हो बोलणं तिथनं निघून जाते. तर इकडे लगेच आई बोलत हसतच सार्थकही तिथनं निघून जातो. तर इकडे रूममध्ये आल्यानंतर आनंदी बोलते की काय चाललं होतं तुमचं आणि खाली काय बटाट्याचं काढलं होतं ते? तर लगेच इकडे सार्थक सांगतो काय झालं बटाट्याचं? तर हवा होता ना. तर लगेच आनंदी सांगत असते की पण तुम्हाला एवढं हवं काय होतं की तुम्ही एवढे अर्जंट बोलावलंत मला? तर लगेच इकडे सार्थक सांगतो की माझ्याकडे 2 काम आहे आणि ते खूप अर्जंट आहे, ते तुम्हाला दोन्ही करावं लागेल. तर लगेच आनंदी सांगते की पहिलं माहिती आहे, दुसरे सांगा. तर लगेच इकडे सार्थक सांगतो की पहिलं लक्षात ठेवा, दुसरं आहे की डोळे बंद करा. थांबा आलोच मी आता एवढ्यात. पण तेवढ्यातच तो तिथे एक फोटो दाखवतो.
तर आनंदी सांगते कोण आहे हे, तर लगेच इकडे सार्थक सांगतो की हे कोणी असो, पण यामधले बघा ना ते बाईकवर आहेत आणि त्यांनी जीन्स टॉप घातलेत, ते बाहेर लॉंग ड्राईव्हला गेलेत बाईकवर, तसंच आपण पण आता लॉंग ड्राईव्हवर जाणार आहे. तर ते ऐकूनच इकडे आनंदी सांगते की पण मी कोणासोबत गेली नाही आहे. तर लगेच सार्थक सांगतो की जायचं काय आहे, मी नवरा आहे ना तुमचा, मग माझ्यासोबतच जायचं आहे ना, तुम्हाला थोडी दुसऱ्यांसोबत जायचं. तर आनंदी सांगते की हो, पण माझ्याकडे असे कपडेच नाही आहे. तर सार्थक सांगते मी सगळं मॅनेज केलं आहे, वहिनीच्या घरी कपडे ठेवलेत, जा तुम्ही तिथे आणि तुमच्याकडे 1 तासाचंच टाईम आहे, त्यानंतर तुम्ही 1 तासानंतर घराबाहेर भेटणार आहे, त्याच्यानंतर आपण जाणार आहोत. बिकॉज तुम्ही काल मला लव्ह यू बोललेत होते सर, बोलून काही होत नाही, ते करूनही दाखवावं लागतं. तसंच मग आता तुम्ही जर 1 तासामध्ये घराच्या बाहेर नाही आला आवरून, तर मी समजून घेईल की तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे. मग पुढचं पुढे बघू, आता बघा तुमचा टाईम पण स्टार्ट झाला आहे. ते बोलून आता लगेच तिथनं सार्थक हा निघून जातो. लगेच इकडे लीना ही मार्केटमधनं येते, तर तेवढ्यात मालती सांगते काय गं कुठे गेली होती आणि हे काय. तर लगेच इकडे लीना सांगते की हे ना फॅशनेबल कपडे आहेत, मॉडर्न ड्रेस आहे त्यामध्ये. तर हे लगेच ते ऐकून मालती सांगते कोणाला हवे, तुला घालायचे काय आत्ता. तर लीना सांगते की मला नाही, आनंदीसाठी आहे, सार्थक सरांनी तिच्यासाठी स्पेशल मागवलेत, त्यांना लॉंग ड्राईव्हवर जायचं आहे ना म्हणून. तर लगेच इकडे मालती सांगते की पण तिच्या सासू सासऱ्यांना चालणार आहे का ते. तर लीना सांगते की त्याचं नाही माहिती, पण आनंदी इकडे येणार आहे ड्रेस चेंज करायला, तिथनं सार्थक सर हिला घेऊन जाणार आहे, म्हणजे ते फिरायला जातील. बघा ना सार्थक सर किती काळजी घेतात आनंदीची, म्हणजे एवढं काही होऊ नये, एवढं नशीब तिचं उजळून निघालंय ते. तर लगेच इकडे मालती सांगते की हो. तर तेवढ्यातच तिथे आनंदी येते, तर लगेच ती पिशवी घेता इकडे आनंदीची खोड काढत इकडे मालती सांगते काय आहे ती, आता तू असे कपडे घालणार का लग्नानंतर. तर लगेच ते ऐकून इकडे आनंदीचा चेहरा पडतो, तर लगेच इकडे सगळे हसायला लागतात. तर लीना सांगते की अगं आनंदी, तुला तुझी मस्करी करता आहे, कारण आईला मी सगळं सांगितलं होतं. तर लगेच ते कपडे घेऊन हसतच आनंदी तिथनं निघून जाते. तर इकडे आदर्श हा सार्थकला कॉल करतो आणि बोलतो की आली का आनंदी. तर सार्थक सांगतो की नाही ना, अजून ती आली नाही आहे. तर मला माहिती आहे ती येणार आहे, पण फक्त ती ते त्या कपड्यात यायला हवं, जीन्स अँड टॉपमध्ये. तर इकडे लगेच आदर्शच्या मागून इकडे शलाका तिचं सगळं काम आदर्शचे बोलणी ऐकत असते. तर आदर्श सांगतो की अरे ती नक्की येईन, कारण प्रत्येक स्त्रीला नटायला आणि मॉडर्न कपडे घालायला आवडतात, तसे आनंदीसुद्धा जीन्स अँड टॉप घालून जातील. तर इकडे लगेच ते ऐकून शलाकाला मोठा धक्का बसतो आणि ती मनातल्या मनात बोलते की म्हणजे इकडे आनंदी आता जीन्स अँड टॉप घालून लॉंग ड्राईव्हवर जाणारे वाटते. तर आदर्श इकडे सार्थकला सांगतो तर तू हार नको मानू, ती बरोबर येईल. तर तेवढ्यातच तिथे ते बोलून ती आनंदी स्कूटीवर येते, तर तिला बघून इकडे लगेच सार्थक हा कोमात जातो. तर तो बोलतो की मी तुला नंतर बोलतो. तर लगेच इकडे आदर्श हा कॉल ठेवतो. तर आनंदीला बघून हा सार्थक हा तिच्याकडेच बघत असतो. तर इकडे सगळे हॉलमध्ये चहा घेत असतात. इकडे लगेच शलाका तिथे येते आणि वृंदा बोलते की सुनबाई कुठे दिसत नाहीये, कुठे गेली. तर लगेच शलाका सांगते की मला माहिती आहे नाही, ती ना फिरायला गेली आहे सार्थक सरांसोबत. तर पण काकू तुला माहिती आहे तिने ना जीन्स अँड टॉप घातलाय, तिला शोभतं का असं लग्नानंतर जीन्स अँड टॉप घालायला. तर वृंदा सांगते काही तिला लाजबीज काही आहे नाही का, एवढ्या मोठ्या घराण्यातली अशी लग्नानंतर जीन्स टॉप घालून जाणार का बाहेर. तर ते ऐकून लगेच इकडे सुधा सांगते की काही वाटत नाही का त्या आनंदीला, असं कुणी करतं का. आणि ना आता येऊ देत तिला घरी, मी पण बघते ती कशी जीन्स टॉप घालून गेली होती ते. आता ते ऐकूनच इकडे दोघींनाही आनंद होतो. तर लगेच सुधा ही बोलते की तुम्हाला वाटलं होतं ना की मी असं बोलन. तर लगेच ते ऐकून इकडे वृंदा आणि शलाकाचा चेहरा हा धक्केबाज होतो. लगेच इकडे सुधा सांगते की किती वृंदात किती खालच्या पातळीचे तुझे विचार आहेत गं, आणि तुला असं वाटतं की मी तुला फॉलो करू का गं. तर लगेच वृंदा सांगते की अगं ती सून आहे, मुली नव्हे. तर लगेच सुधा सांगते की पण म्हणजे आपल्या घरच्या मुलींना वेगळी वागणूक द्यायची, आणि जी दुसऱ्यांचं आपल्यासाठी दुसऱ्याचं तिचं स्वतःचं घरदार सोडून आपल्या घरात आली, तिला वेगळी वागणूक द्यायची का. जर आता शलाकाने केदार लावणी सांगितलं असतं की तू जीन्स टॉप घाल, तर हिने घातलंच असतं ना. तर लगेच ते ऐकून इकडे शलाका सांगते मी का घालू. तर लगेच सुधा सांगते की नको बोलू काही, जर हेच दुसऱ्या मुलीने घातलं असते तू तिचं कौतुक केलं असतं, पण हे आनंदीने घातलंय ना म्हणून तुमचा जळवाद होत होतो. तर ते ऐकूनच इकडे दोघींनाही धक्का बसतो. तर आकांक्षा आणि अरविंदजीला मोठा आनंद होतो. तर इकडे दोघेही सार्थक आणि आनंदी फिरायला जातात. तेव्हा सार्थक सांगतो की जर आपल्याला मुलगी झाली तर आपण तिचं नाव खुशी ठेवू, आणि मुलगा झाला तर हॅपी ठेवू. तर ते ऐकूनच इकडे आनंदीही जाणार. तर तेवढ्यात ती पाय घसरून ती सार्थकच्या मिठीत येते. तर सार्थक हा तिच्याकडेच बघत असतो. तर इकडे केदार हा 2-3 लोकांना रिश्वत देत असतो की जर तुम्ही सार्थकला मारलं ना तर मी तुम्हाला खूप पैसे देतील. तर ते बोलून इकडे अरविंदजी सगळं ऐकून घेत असतात. तर लगेच इकडे ते गुंड गेल्यानंतर इकडे अरविंदजी केदारला सांगतात का ज्या घरात मीठ खाल्लं त्याच घरात तू पाणी मारलं ना
तुला काही लाज वाटते की नाही? आता बघ तू याचे परिणाम किती वाईट होतात ते बोलून तिथनं अरविंदजी निघून जातात. तर मित्रांनो, आता कोणचे परिणाम वाईट होतील आणि कोणचे चांगले हे बघण्यासाठी आपल्या मराठी मावळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.